नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण बेस्ट विभागाअंतर्गत जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संदर्भातले 364 पदासाठीची भरती जाहिरात 2026ची आहे. तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यामध्ये बस वाहन चालक या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती असणार आहे. मग याच्यामध्ये एकूण जागा किती आहेत, आरक्षित जागा किती आहेत, याच्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, अर्ज करण्यासाठीची प्रोसेस काय आहे, पेमेंट किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अनुसूचित जातीसाठी 34, अनुसूचित जमातीसाठी 22, विभक्त जाती असाठी 6, भटक्या जमाती ब साठी 6, भटक्या जमाती क साठी 10, विशेष मागास प्रवर्गासाठी 5, इतर मागास प्रवर्गासाठी 67, आर्थिक दुर्बल घटकासाठी 36, सामाजिक आणि शैक्षणिक दुर्बल घटकासाठी 36 आणि अराखीवसाठी 142 अशी एकूण 364 पदासाठीची बेस्ट भरती जी आहे BSTची, तर ती प्रसिद्ध झालेली नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उमेदवाराने कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक असणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळून यांना बाकी ज्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू आहे, तर त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे आहे ते कागदपत्र पडताळणीच्या वेळी देणं आवश्यक असणार आहे. शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी पास सोबतच जे आहे 50 गुणांसह झालेले असणं आवश्यक आहे. तर 100 गुणांचा मराठी विषय घेऊन तुम्ही पास झालेलं असणं आवश्यक आहे. सोबतच जे आहे तुमच्याकडे वाहन चालनाचा परवाना जो आहे, त्यासोबतच बिल्ला जो आहे तर तोही असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा जी आहे 29/7/2026 रोजीपर्यंत तुमची 18 ते 38 पेक्षा जास्त नसावी आणि मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 43 पेक्षा जास्त नसावी. शारीरिक अर्हता जी आहे तर उंची किमान 154 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. कमाल जे आहे 178 सेंटीमीटर. त्यानंतर वजन जे आहे 45 किलोग्राम असणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आहे तर वेतन भत्ता जे आहे तर ते असणार आहे 22,060 प्लस महागाई भत्ता असेल, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाईचा भत्ता, रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा, एकंदरीत अंदाजे 36,000 पेमेंट जे आहे तर ते असणार आहे. प्रतीक्षा यादीची कालमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे 2 वर्षापर्यंत अशी असणार आहे. आणि ही जी भरती प्रक्रिया आहे, बस वाहन चालक परीक्षा जी आहे संगणक आधारित बहुपर्यायी प्रकारची CBT परीक्षा जी आहे तर ती आयोजित केली जाणार. याच्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, मराठी भाषेचं ज्ञान, इंग्रजी आणि मराठी भाषा ज्ञानावर प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी जी आहे ते 10 गुणांची असेल. चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि राखीव असेल तर 900 रुपये असणार आहे. ही जी बेस्ट भरती 2026 जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संदर्भातली सविस्तर माहिती होती. तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. थँक्स फॉर द वॉचिंग.